हा मसुदा मागे घेतला नाही तर आणि यानंतर आत्ताची एक सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर हे शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरणार आहेत। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। सचिन अहिर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते आता शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरतायत। एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करण्यात आलेला आहे आणि सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी फॉर्म भरलेला आहे। ही दृश्य देखील समोर आलेली आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय भाटकर, ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का आणि शिंदेंनी धक्कातंत्राचा पुन्हा एकदा वापर केलाय। अक्षय, खूप मोठी बातमी आहे कारण की कालपर्यंत हे निश्चित नव्हतं, अगदी थोड्या वेळापूर्वी पण हे निश्चित नव्हतं की कोण उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून फॉर्म भरणार आहे, अर्ज भरणार आहे। अनेक नावं समोर येत होती, पण आता हा खूप मोठा धक्कातंत्राचा वापर एकनाथ शिंदेंनी केलेला आहे आणि सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठीचा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यामुळे सध्या ही या संपूर्ण विधानसभेतली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। एकतर थोड्या दिवसांपूर्वी 6 खासदार हे ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांनी फोडलेले होते, ते फुटून शिवसेनेमध्ये आले होते। त्याच्यानंतर आता सचिन अहिर जे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत, आदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जातात, ते देखील आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत। त्यांनी थेट उमेदवारी अर्जच भरल्यामुळे त्यांचा थेट प्रवेशच झालेला आहे असं सांगण्यात येतंय। थोड्याच वेळापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे आणि मागच्या ज्या उपसभापती होत्या नीलम गोरे ह्या देखील त्यावेळी उपस्थित होत्या। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील हे देखील भाजपकडून उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सचिन अहिर यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मो अभ्यंकर यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे, ते देखील आता मला हे माहित नाही, त्यामुळे मी काही पुष्टी देणं योग्य नाही। अधिकृतपणे शिवसेना नेते त्यावरती पुष्टी। पण एकूणच अर्ज त्यांच्याकडनं भरला गेला तर तुमच्याकडनं स्वागतच होईल निश्चितपणे। माझ्याकडे देखील 35 आमदारांची संख्या आहे विधान परिषदेमध्ये, त्यामुळे जी निवड होईल ती बिनविरोधच होईल असं मला वाटतंय। प्रतिक्रिया समोर आलेली आहे, जी निवड होईल ती बिनविरोध होईल असं प्रसाद लाड म्हणतात। अक्षय, प्रसाद लाड यांची देखील ही प्रतिक्रिया समोर येते, त्यामुळे महायुतीकडून आता अधिकृतरित्या सचिन अहिर हेच उमेदवार आहेत असं म्हणायचं का? नक्कीच, कारण की आपल्याला सूत्रांनी देखील माहिती दिलेली आहे आणि आता या क्षणाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे उपसभापती पदासाठीचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा फॉर्म भरला गेला आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केलेला आहे हे त्यातून निश्चित होते, समोर येते। कारण की कृपाल तुमाने यांनी सकाळीच आपल्याला सांगितलं होतं, आपल्याशी त्यांनी थेट बातचीत केली होती ऑफ द रेकॉर्ड आणि त्यांनी सांगितलं होतं की मी या शर्यतीमध्ये नाहीये, मी दिल्लीतला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला दिल्लीत पुन्हा जायचं आहे, त्यामुळे मी पदावर येणार नाही। दुसरीकडे जे रघुवंशींचं नाव चालू होतं त्यांना 9 आमदारांचं समर्थनाचं पत्र होतं, मात्र त्यांना देखील वेगळी काही कमिटमेंट एकनाथ शिंदे यांनी दिली असावी, त्यामुळे ते देखील या रेसमधून बाहेर पडलेले होते आणि त्यामुळे कोण नेमकं या उपसभापती पदासाठी निवडून येणार किंवा कोणाचा अर्ज भरला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। ते आता तो जो संभ्रम होता तो दूर झालेला आहे आणि सचिन अहिर यांचा फॉर्म हा शिवसेनेकडून भरला गेलेला आहे। थोड्या दिवसापूर्वी संजय पाटील यांनी देखील जे खासदार आहेत त्यांनी प्रवेश केलेला होता शिवसेनेमध्ये आणि ते शिवसेनेचे खासदार झालेले आहेत एकनाथ शिंदे यांचे आणि संजय पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय आणि जवळचे सचिन अहिर मानले जातात। कारण की ज्यावेळी संजय पाटील यांना समजवायची वेळ होती त्यावेळी देखील ठाकरे सेनेकडून सचिन अहिर यांना जबाबदारी दिलेली होती, मात्र ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली होती असं सांगितलं होतं, तरी देखील संजय पाटील हे शिवसेनेमध्ये आलेले होते। त्यामुळे आता संजय पाटील यांच्या जाण्यानंतर सचिन अहिर हे देखील आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत, शिंदेकडे आलेले आहेत, त्यामुळे खूप मोठा मासा हा शिंदेच्या गळ्याला लागलेला आहे आणि विधान परिषदेमधलं यामुळे गणित पूर्णतः बदलणार आहे। विधान परिषदेमध्ये ठाकरेंचे जे आमदार आहेत त्यांचं गणित बदलणार आहे आणि आता अक्षय, थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण आपल्या प्रतिनिधींनी उदय सामंत यांच्याशी देखील बातचीत केलेली आहे, आपण पाहूयात।
आपल्यासोबत उदय सामंत आहेत. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आहे. थेट सचिन अय्यर आपल्यासोबत आल्याची माहिती मिळते. नाही, सचिन भाऊंनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार स्वीकारून उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि सचिन भाऊ हे अतिशय सिनियर सदस्य आहेत. कामगारांसाठी असेल, मुंबईतल्या म्हाडामधल्या लोकांसाठी असेल, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी असेल, अनेक वेळा त्यांनी काम केलेलं आहे आणि असा अनुभवी नेता आज साहेबांबरोबर येतोय हा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाची एक बाब आहे की त्यांच्या आमदारकीचा जो विषय आहे त्या संदर्भात नेमकं काय होऊ शकतं. सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज एक मोठा धक्का खरं तर उद्धव ठाकरे गटाला मिळताना आपल्याला दिसतोय. सर तर उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर येते. सगळ्या कायदेशीर बाबी या तपासलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना आता दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा अक्षय भाटकर यांच्याकडे जाऊयात. अक्षय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधला एक महत्वाचा